नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं महाराष्ट्र तक टीवी न्यूज। आज हम बात करेंगे शिवसेना के एक बड़े नेता की। हाल ही में इनका जन्मदिन के जश्न का एक बड़ा भव्य प्रोग्राम हुआ। इनके बंगले पे पालघर में जश्न हुआ। उसके बाद समर्थकों के साथ इनकी ग्रैंड एंट्री रूरल हॉस्पिटल पालघर में हुई और पालघर में इनके सम्मान में रूरल हॉस्पिटल में बच्चों के शल्य चिकित्सा से संबंधित एक खास आयोजन किया गया और मुफ्त शल्य चिकित्सा बच्चों की गई और बहुत ही भव्य ये कार्यक्रम रहा, जिसमें जिला अस्पताल के डॉक्टर्स ने सहयोग प्रदान किया और इनके सम्मान में ये खास प्रोग्राम रूरल हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल पालघर में आयोजित किया गया। आपको हम इस प्रोग्राम के कुछ खास दृश्य दिखाएंगे। आपको राजेंद्र गावित जी की हॉस्पिटल में ग्रैंड एंट्री के दृश्य दिखाएंगे और आपको बताएंगे कि क्यों हमेशा से ये नेता विवाद में रहे हैं, सुर्खियों में रहे हैं। श्री राजेंद्र गावित जी एक सुलझे हुए राजनेता है और 2009 से पहले से समाज सेवा में, 2009 के बाद सक्रिय राजनीति में ये अहम भूमिका निभाते रहे हैं। पालघर से पहले भी आमदार रहे, मंत्री रहे महाराष्ट्र सरकार में 2010 से लेकर 2014 तक। उसके बाद सांसद रहे और अब फिलहाल में पालघर से आमदार है। हमेशा से श्री राजेंद्र गावित सुर्खियों में रहे। भले से पार्टी बदलने के कारण, राजनीतिक विवादों के कारण या कंट्रोवर्शियल मुद्दे उठाने के कारण राजेंद्र गावित हमेशा से विवादों में, सुर्खियों में घिरे रहे। अभी फिलहाल में इनके द्वारा विधानसभा में दिया वक्तव्य, आदिवासियों का मुद्दा जो इन्होंने उठाया वो खूब सुर्खियां बटोर रहा है और जिले में, महाराष्ट्र में, पूरी महाराष्ट्र राज्य में एक चर्चा का विषय बना हुआ है। हम आपको इस भाषण के कुछ दृश्य भी दिखाएंगे और मंत्री महोदय श्री चंद्रशेखर बावनकुळे जी ने उनके इस वक्तव्य पे क्या कहा वो भी दिखाएंगे। हम आपको बताएंगे कितना बड़ा ये मामला है और कितने इसके दुष्परिणाम हैं। कौन कौन लोग इस वक्तव्य से, राजेंद्र गावित जी के इस भाषण से इफेक्ट हो रहे हैं, किनको परेशानी हो रही है, वह भी आपको दिखाएंगे। आइए चलते हैं आगे और देखते हैं ये विवादास्पद भाषण श्री राजेंद्र गावित जी का। अध्यक्ष महोदय, आदिवासी जमिनीच्या हस्तांतराचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, आदिवासी टू बिगर आदिवासीच्या संदर्भातला। आणि माझ्या मंत्री महोदयांवरती माझा पूर्ण विश्वास आहे। साहेब, गेल्या 2011 पासून या 2011 पासून तर आतापर्यंत साहेब या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आदिवासींच्या जमिनी ह्या बिगर आदिवासींच्या त्या ठिकाणी हस्तांतरित झालेल्या आहेत आणि या ठिकाणी आदिवासी खातेदाराने धारण केलेल्या जमिनीचे या ठिकाणी बिगर आदिवासी व्यक्तीस हस्तांतराचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 1966च्या कलम 36 व 37 नुसार त्या ठिकाणी निर्बंध घालण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र रेस्टोरेशन ऑफ शेड्यूल्ड ट्राइब ॲक्ट 1974च्या कलम 36 अ आणि 36 ब चा राष्ट्रपती अध्यादेशा या ठिकाणी सरळ त्या ठिकाणी भंग झालेला आहे। 36 कलमनुसार आदिवासी व्यक्तींनी मिळवलेली जमीन गैर आदिवासीला त्या ठिकाणी विकता येत नाही किंवा हस्तांतर झाल्यास जिल्हाधिकाऱ्याची किंवा शासनाची पूर्व परवानगीशिवाय घेता येत नाही। त्याचप्रमाणे 36 कलम 2
जिल्हाधिकाऱ्याने स्वतःहून तपासणी करून जमीन परत त्या ठिकाणी घेऊ शकतो। कलम 36(3) बेकायदेशीर हस्तांतर त्या ठिकाणी रद्द वाईड त्या ठिकाणी करता येतं। त्याचप्रमाणे बॉम्बे भाडेपट्टा आणि कृषी जमीन कायदा 1978 कलम 373 नुसार आदिवासी भाडेकरूंना त्यांच्या जमिनीवरून हलवू नये यासाठी संरक्षण आणि जर जमीन अनधिकृतपणे जर हस्तांतरित झाली असेल तर ती पुन्हा आदिवासीला त्या ठिकाणी देता येते। त्याचप्रमाणे 2006चा FRA कायदा असेल, आदिवासींचा जो पेसा कायदा आहे, हा पेसा कायदा अनुसूचित क्षेत्रात ग्रामसभा सर्वोच्च संस्था मानली जाते आणि कोणतीही जमीन ग्रामसभेच्या संमतीशिवाय हस्तांतर करता येत नाही। जमिनीचे हस्तांतर खाण प्रकल्प आणि विकास प्रकल्पासाठी करत असतात। एवढे कायदे असताना सुद्धा या ठिकाणी अध्यक्ष महोदय मुंबईच्या उपनगर, त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा, त्याचप्रमाणे या ठिकाणी जेवढे मेट्रोपॉलिटन शहरं आहे सर, या ठिकाणी विशेष करून नाशिक जे आहे, नाशिकच्या आजूबाजूचा परिसर आहे, नंदुरबार जिल्ह्यातला आदिबाजूचा परिसर आहे, माझ्या जिल्ह्यातील वसई विरार आणि महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या आजूबाजूचा परिसर असेल, पालघर तालुक्याच्या आजूबाजूचा परिसर असेल सर, त्या ठिकाणी सोन्यापेक्षाही जास्त ज्याच्या जमिनीला भाव असताना त्या ठिकाणी कवडी मोलाने त्या आदिवासी बांधवांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फसवणूक केली जाते आहे। आणि म्हणून या ठिकाणी साहेब कोकण विभागामध्ये जर आपण विचार केला तर कोकण विभाग प्रश्न विचारा। नाही, मी विचारतो ना सर, एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, आदिवासींच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, मला बोलू द्या जरा सर। आदिवासी कोकण विभागामध्ये साहेब 732 प्रकरणे आहेत, पुण्यामध्ये 45 आहेत, नाशिकमध्ये सगळ्यात जास्त 619 प्रकरणं आहेत, औरंगाबादमध्ये 10 आहेत, अमरावतीला 39 आहे, नागपूरमध्ये 189 आहे सर। एकूण टोटल 1628 जे प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आदिवासी खातेदारांना जमीन विक्री करताना त्यांना ती रक्कम ठरवली जाते, परंतु त्यांना ती पूर्ण मिळालेली नाही। खात्यातून परस्पर दलाल आणि बिल्डर त्या ठिकाणी परस्पर त्या ठिकाणी काढून घेत आहेत आणि जमिनीच्या मधून ठरवलेली जमीन कागदावरच दिली जाते, परंतु त्या ठिकाणी आदिवासी बांधवाला ती दिली जात नाही आणि मयत खातेदार आहे, एखाद्या खातेदाराला विश्वासात घेतलं जातं, परंतु त्या ठिकाणी बाकीच्या खातेदारांचे सह्या न करता परस्पर जमीन विकली जाते सर। या ठिकाणी महसूल विभाग, पोलीस डिपार्टमेंट आणि अनेक राजकीय पुढाऱ्यांनी, मोठमोठ्या राजकीय पुढाऱ्यांनी आदिवासींच्या जमिनी साहेब गिळंगूत केलेल्या आहे। आज आदिवासी बेघर होत आहे। आज आदिवासी बांधवाची परिस्थिती अशी आहे, नोकऱ्यांमध्ये सुद्धा बिगर आदिवासींनी, बोगस आदिवासींनी साहेब लाख सव्वा लाखाच्या आसपास बोगस सर्टिफिकेट घेतलेले आहे। तर आदिवासी हा उद्ध्वस्त होत चाललेला आहे। शासन या ठिकाणी साहेब सरकार हे आपलं सरकार हे आदिवासींच्या बाबतीमध्ये अत्यंत संवेदनशील आहे। माझी आपल्याला या ठिकाणी साहेब विनंती आहे की आदिवासी बिगर आदिवासी जमीन हस्तांतरणाच्या बाबत बिगर आदिवासींचा हस्तांतरित झालेल्या त्या एकूण 1628 प्रकरणांची या ठिकाणी पुन्हा चौकशी करून अटी व शर्ती भंग झाली असल्यास संबंधित जे कोण प्रांत असेल, तहसीलदार असेल, इवन जिल्हाधिकारी जरी असेल सर, आपण त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करणार का, हा माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे। आणि आदिवासी जमिनी हस्तांतराच्या बाबतीत महाराष्ट्र जमीन खरेदी विक्री बाबतीत या ठिकाणी पारदर्शकता आणून आपण या जमिनीच्या संरक्षणाच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी कायदा करणार आहात का, आणि त्या ठिकाणी जर त्रुटी आढळल्यास त्या ठिकाणी आदिवासी बांधवांना त्या जमिनी आपण परत करणार आहात का। आणि हा संपूर्ण व्यवहारामध्ये या ठिकाणी सर आपल्याला तपासणी करण्यासाठी ज्या ठिकाणी तहसीलदार तपासणी करतो की त्यांना योग्य प्रकारे पेमेंट मिळालं किंवा नाही, किंवा शासनाच्या अटी आणि शर्ती राहून सेल परमिशन घेतली किंवा नाही, ह्या सगळ्या अटींची तपासणी तहसीलदार करतो। त्याऐवजी सर माझी आपल्याला विनंती आहे की जिल्हाधिकारी या दर्जाच्या अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी आपण नेमणूक करावी। आणि सर या ठिकाणी ठाण्यामधलं जे येऊरचं प्रकरण आहे साहेब, हायकोर्टाने सुद्धा आदिवासींच्या बाजूने निकाल दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाने आदिवासींच्या बाजूने निकाल दिला आहे। दुर्दैवाने पॉलिटिकल दबावाखाली किंवा अन्य कारणे याच्यासाठी साहेब त्या जमिनी त्यांना हस्तांतरित झालेल्या नाही। माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे सर, माझ्या आपल्यावरती विनंती म्हणजे आपला विश्वास आहे की निश्चितच मी विचारलेल्या या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपण आदिवासी बांधवांना आपण न्याय द्याल अशी माझी अपेक्षा आहे।